प्रश्न आता मार्गी लावताय, एकंदरीत काय फायदा होणार आहे मतदारसंघातील लोकांचा? नाही, सन्माननीय रामदासभाईंनी हा विषय, रामदासभाई पर्यावरण मंत्री असताना त्यांनी हाती घेतला होता. मुळात खेड तालुक्याला सातारा जिल्ह्याशी जोडण्यासाठी, आता खेड तालुका आणि सातारा जिल्हा हा हद्दीवरती आहे, तर ह्या दोन्ही जिल्ह्यांना, खेड तालुक्याला, रत्नागिरी जिल्ह्याला सातारा जिल्ह्याशी जोडण्याकरिता, पर्यटन दृष्ट्या सातारा जिल्हा म्हणजे महाबळेश्वरला जोडण्याकरिता हा रस्ता हा अतिशय महत्वाचा आहे. ते तांत्रिक दृष्ट्या काही अडचणी होत्या, थोड्याफार सांगायला खंत वाटते, परंतु अधिकाऱ्यांच्या का हलगर्जीपणामुळे 6 वर्ष हा प्रकल्प रखडला होता. त्याला पुन्हा मार्गी लावण्याकरिता काल मंत्रालयामध्ये माझ्या दालनामध्ये बैठक झाली. संबंधित अधिकाऱ्यांना मी बोलावून घेतलं होतं आणि हा प्रकल्प लवकर पूर्ण होण्याकरिता आता सर्वे आपण चालू करत आहोत. पर्यावरण दृष्ट्या तिकडे जो काही परिणाम होतोय त्या बाबतीमधल्या केंद्र शासनाच्या ज्या सूचना आहेत त्यानुसार आपण जे सर्वे करतोय. केंद्र शासनाची कमिटी तिथे येईल, त्या कमिटीचा अहवाल सादर झाल्याच्या नंतर त्याची अंमलबजावणी पूर्ण केल्याच्या नंतर हा संपूर्ण रस्ता पूर्ण होण्याकरिता जी काही आर्थिक तरतूद आहे ती केली जाईल असं आश्वासन माननीय मंत्री महोदय म्हणजे शिवेंद्रजी भोसले साहेबांनी आम्हाला केलेलं आहे. परंतु आपल्या त्या पंचक्रोशीला, आंबोली असेल, बिरमणी असेल, आणि त्या पंचक्रोशीला महाबळेश्वरशी जोडण्याकरिता हा रस्ता महत्वाचा आहे आणि तिथले ह्या रस्त्याच्या मार्फत एक रोजगाराची निर्मिती तिकडे होईल. त्यासोबतच आपला लोट्या MIDC ला जोडणारा जो खोपी शिरगावला जाणारा, खोपी शिरगाव मागे जाणारा सातारा जिल्ह्याला जोडणारा जो रस्ता आहे तो देखील नॅशनल हायवे होण्याकरिता मी प्रयत्न करतोय. जेणेकरून त्याचं नॅशनल हायवे मध्ये वर्गीकरण जर का झालं तर रहदारी तर वाढेलच, परंतु लोट्या MIDC ही सातारा जिल्ह्याची अजून जवळ जोडली जाईल. त्याच्याने एक व्यावसायिक दृष्ट्या देखील फायदा होईल आणि MIDC ला तिथे जी काही विस्तारित MIDC आहे त्याच्यामध्ये अजून उद्योग आणण्यामध्ये आपल्याला मदत होईल आणि एक जिल्हा, दुसरा जिल्हा म्हणजे सातारा जिल्हा हा रत्नागिरी जिल्ह्याशी एक मला वाटतं 25 ते 30 किलोमीटरच्या अंतराने जोडला जाईल. राज्यपातळीवरती